हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. तर आज बनवूया मस्तपैकी ढोकळा. एकदम साधा सिंपल ढोकळा. तर मी एका वाटीमध्ये बेसन घेतलं, त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून छानपैकी मिक्स करून घेतलं. हे मिश्रण छानपैकी मिक्स केल्यानंतर घरामध्ये बनवलेले हे ताक आहे, हे ताक त्या मिश्रणामध्ये घालून पुन्हा एकदम मस्तपैकी मिक्स करून घेतलं. ह्याच्या गुठळ्या होत्या कामा नये म्हणून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं. नंतर त्यामध्ये एक पुडी पूर्ण इनो घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झाल्यानंतर एका भांड्याला तेल लावायचं आणि हे मिश्रण त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. नंतर गॅसवरती पाणी तापत ठेवून त्यामध्ये हे मिश्रण ठेवायचं, मिश्रणाचं भांडं, आणि एक 20 ते 25 मिनटं छानपैकी वाफून घ्यायचं. तोपर्यंत फोडणीची तयारी करायची. एका पातेल्यामध्ये तेल घेतलं. पहा ढोकळा किती छान तयार झाला आहे. एका पातेल्यामध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि साखर घालून छानपैकी परतून घेतलं. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हे फोडणी त्या बनवलेल्या आपल्या ढोकळ्यावरती ओतून दिली. पहा ढोकळा एकदम मस्त तयार झाला होता. साधा सिंपल पण चविष्ट. कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच. धन्यवाद.